जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत युती करून नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि ही निवडणूक जी होती संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनली होती। या ठिकाणी जी आहे शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष जो आहे या ठिकाणी विजयी झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सोनवणे आहेत। काय सांगणार आप्पा, आपण शिवसेना विचाराचे आपण आहात, मात्र काँग्रेससोबत युती करावी लागली आणि आज नगर परिषदेवर जे आहे आपला उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। काँग्रेससोबत युती करण्यामागचा हेतू हाच होता की चोपडा शहरामध्ये विकासाचा खूप मोठा बॅकलॉग बाकी होता आणि मागच्या कालखंडामध्ये संदीप भैया पाटील हे जे काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले होते त्यांनी चांगलं कामं केली होती। त्या शहरामध्ये त्यांचे चांगलं वलय होतं आणि आम्ही भाजपबरोबर आमची तयारी होती, मानसिकता होती, त्यांना निरोपसुद्धा दिले होते, पण त्यांनी आम्हाला टाळलं म्हणून नाईलाजास्तव आम्हाला काँग्रेसला बरोबर घ्यावं लागलं। आमचा विकासाचा अजेंडा होता। विकासाच्या अजेंडा जवळजवळ 35-40 वर्षापासून त्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती। आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना वारंवार ठराव मागितले, पण ते आम्हाला ठराव देत नव्हते आणि ज्यावेळेला सरकार नवीन पडलं आणि प्रशासक आल्यानंतर आम्ही प्रशासकाकडनं ठराव घेतले आणि चोपडा शहरामध्ये कामं सुरू केली। ह्या जनतेच्या लक्षात आलं की शिवसेना हे काम करणारा पक्ष आणि आमदार चंद्रकांत सोनवणे, म्हणजे मी मागच्या वेळेला आमदार लता सोनवणे होता, त्यांच्या माध्यमातून चोपडा शहरामध्ये भरपूर कामं झाली। आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून आम्ही जवळपास 120 कोटीचे कामं मंजूर करून घेतली होती रस्त्यांची, 134 कोटीची भूमिगत गटार, त्यानंतर 20 कोटी रुपये हे जे नगर परिषदेचा भरायचे होते, नगर परिषदेचा भाग भांडवल जे भरायचं होतं ते सुद्धा आपण शासनाकडे मंजूर करून घेतलं। हे चोपड्याच्या जनतेच्या लक्षात आलं की बा हे काम करणारे आहे आणि हे चांगलं काम करताय म्हणून चोपड्याची जनता ही शिवसेनेमागे उभी राहिली आणि चोपड्याच्या जनतेने आमचा नगराध्यक्ष म्हणजे शिवसेनेच्या नम्रता पाटील यांना विजयी केलं। करत असताना आम्हाला जे सहकार्य लाभलं आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, त्यानंतर काँग्रेसचे संदीप भैया, माजी आमदार लता सोनवणे आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, चोपड्याची जनता, काँग्रेसचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य माणूस ज्याला वाटत होतं की ही शिवसेनाच या ठिकाणी विकास करू शकते, ते सर्वसामान्य माणूस आमच्या मागे उभा राहिला आणि आम्हाला यश आलं। अण्णा, या ठिकाणी जे होतं भाजपचे जे होते, भाजपने पुरी ताकद या ठिकाणी लावली होती। राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील सोबत घेतलं होतं, मात्र भाजपचा या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे। भाजपच्या पराभवाचं कारण आणि आपल्या विजयाचं कारण नेमकं काय वाटतंय? कारण शेवटी जनता जी आहे ती आमदारांच्या पाठीशी राहिली आहे। मी जे म्हटलं आपल्याला की चोपड्याच्या जनतेला विकास हवा आहे आणि चोपड्याची जनता ह्या विकासाला मतदान करते। मागे पाहिलं असेल तुम्ही की ज्यावेळेला आमदारकीचं इलेक्शन झालं त्यावेळेला ही सर्व लोक विरोधात होती। भाजपचे काही ठराविक पदाधिकारीच माझ्याबरोबर फिरली होती आणि त्यांनी किती काम केलं हे चोपड्याची जनता आपल्याला सांगेल। पण त्यावेळेलाही सर्वसामान्य माणूस जो होता, अगदी गरीबातला गरीब माणूससुद्धा शिवसेनेमागे उभा राहिला। त्यावेळेला असंच चित्र होतं की आमदारकीला प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे निवडूनच येऊ शकत नाही, तर मला उलट मागच्यापेक्षा जास्त मतं पडली आणि 33,000 मतांनी मी निवडून आलो। यावेळेला असंच झालं, सर्व विरोधक एकत्र आले, पण या विरोधकांकडे विकास हा विषय कधी राहिलाच नाही। फक्त जात करायची आणि व्यक्तिद्वेष करायचा, आपल्या व्यक्तिद्वेषाचा विषयच नाही। आम्ही काम करत असताना या गल्लीत कोण राहतं, कोणत्या समाजाचा, कोणत्या धर्माचा, जातीचा ते न राहत पाकचा शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून 2.5 वर्षात आमदार लता सोनवणेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कामं केली आणि ती जनतेने ॲक्सेप्ट केली की हे कामं करणारे लोक, म्हणजे इथे 35 वर्षात कामं झाली नव्हती। मेन रस्ता जो आहे चोपडा शहराचा हा 35 वर्षात झाला नव्हता। आदरणीय राष्ट्रवादीचे मोठे नेते चोपडा शहरात आहेत, सर्वांना माहीत होतं। एके वेळा त्यांच्याकडे जे मंत्रालय होतं, नगरविकास मंत्रालयसुद्धा असताना चोपडा शहराचा जो विकास व्हायला होता तो झाला नव्हता। तो विकास लोकांनी पाहिलं की एक महिला आमदार, आदिवासी महिला आमदार एवढं काम करू शकता, तर आपण जर यांना हातात सत्ता दिले ते काम जास्त होतील, म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला आणि शिवसेनेला जास्त मतं दिली आणि आम्हाला काँग्रेसचाही फायदा झाला। तर हे होते आपल्यासोबत आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे की
विकासाच्या मुद्द्यावर जे आहे चोपड्यातली जनता जी आहे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली, त्या ठिकाणी काँग्रेससोबत युती करण्याचं कारण होतं की भाजपला प्रस्ताव दिला, मात्र भाजपने तो स्वीकारला नाही आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी काँग्रेससोबत युती करावी लागली. मात्र शिवसेना शिंदेगड ते काँग्रेस युतीचे जे उमेदवार होते ते या ठिकाणी विजय झाला, शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी झाला आणि विकासाच्या मुद्द्यावरच जनता आमच्या पाठीशी उभी राहिली असं मत या ठिकाणी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.